नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या शहरानं लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीला स्पष्ट असं बहुमत दिलं आहे। या दोन्ही आघाडीचे उमेदवार राजनसिंह यादव हे नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताने विजयी झाले आहेत। एकंदर 21 सदस्य निवडून आले, 10 जागा या विरोधी बाजूला गेल्या। त्याची खंतसुद्धा आमच्या मनामध्ये आहेत, कारण अनेक वर्ष आमच्यावर राहिलेले सहकारी यांना पराभवास सामोरं जावं लागलं। मी आपणा सर्वांना एक खात्री विश्वास देतो की कैलासवासी चव्हाण साहेबांच्या विचाराचं हे गाव त्या विचारानं पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही दोन्ही आघाडीच्या माध्यमातून निश्चित होईल। आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी जी विकासाचा पाया रचला त्याच्या माध्यमातून निश्चित भविष्यामध्ये या गावाचा अधिक विकास केला जाईल। आणि आमचा जो स्लोगन होता शांततामय सहजीवन, हे व्यापारी केंद्र आहे, हे शैक्षणिक केंद्र आहे, इथं शांततेमध्ये वेगळं वेगळं मशीन होतं। प्रत्येक ठिकाणी उमेदवार वेगळे होते, चिन्ह खालीवर होतं। आता जास्त काय बोलत नाही, धन्यवाद। सर्वप्रथम या लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या वतीनं कराड शहरातील सर्व मतदार भगिनींचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो। या गावाला एक वेगळा असा वारसा आहे। आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पी.डी. साहेब असतील, त्यांना आदर्शवत मानून त्या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी उभं राहिलं। आज तोच वारसा या ठिकाणी पुढे नेण्याचं काम मी करणार आहोत। या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, पालकमंत्री शिंपराज देसाई साहेब असतील, त्यांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब पाटील साहेब असतील, संपर्क विचारजी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक विकासाचा विचार आणि आत्ता साहेबांनी सांगितल्याबद्दल एक शांततामय सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार त्या विचाराला पसंती दिली। आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे आणि हा जनतेनं ह्या विचाराला पसंती देऊन ह्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीनं जनतेनं स्वतः उठाव करून ही निवडणूक घेतलेली आहे। निश्चितपणे या ठिकाणी जी संधी आम्हाला या कराड शहरातील जनतेने दिली त्या संधी आणि त्या विश्वासाला पात्र राहून या कराड शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू। एवढ्या मोठ्या मताधिक्याचा विजय अपेक्षित होता का? 100% होता, कारण ही निवडणूक जनतेनं लढलेली निवडणूक। गर्हिकाचं राजकारण हे कराड शहरातील जनतेने कधीच मान्य केलं नव्हतं आणि निश्चितपणे ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक होती। त्यामुळे ह्या एवढ्या यशाचा निश्चितपणे आम्हाला विश्वास होता। नाही, निश्चितपणे नाही, आम्ही काही ज्यावेळेला प्रेस झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की प्रशासनावर आमचा विश्वास आहे, निश्चितपणे काही गडबड होणार नाही। त्याला ज्या विश्वासानं त्या ठिकाणी की लोकशाहीचा एवढा उत्सव पार पडला, लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार बंधू भगिनीने जो सहभाग नोंदवला तो निश्चित हा विश्वासाचा एक भाग असतो। ओके।